नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे ह.ब.प. श्री सुधाकर महाराज इंगळे, डॉक्टर राधिकाताई चिलका यांच्या हस्ते तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्षा शोभा कुलकर्णी, इस्माईल बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान श्री विठ्ठल व रुक्मिणी माता, संत ज्ञानेश्वर महाराज व संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहशिक्षिका सुरेखा काळे व सायरा मोगल यांनी पंढरीच्या वारीचे महत्त्व विशद केले. यानंतर पालखीसह व अश्वसह शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून जे नयनरम्य असा रिंगाण सोहळा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर एकच आहे, वारी. बघा, पिढ्यानपिढ्या या वारीला सांभाळणारी ही संत मंडळी आहे. ज्ञानोबाराय 12व्या शतकात होऊन गेले, एकनाथ महाराज, त्यानंतर तुकाराम महाराज, या प्रत्येकाचा काळ वेगळा. ज्ञानोबारायांच्या वेळेला सावता महाराज होते, नामदेव महाराज होते, नरहरी महाराज होते, निवृत्तीनाथ महाराज होते. ही सगळी आधी एका वेळची संत मंडळी आहेत. पण तिथून पुढं प्रत्येकाने वारी टिकवण्याची परंपरा, कारण प्रवाहानुसार शिक्षण घेणं हे आवश्यक आहे, पण संस्कृतीला स्वीकारून शिक्षणाची जोड असली पाहिजे. आपली संस्कृती ही आपल्याला दिशा देणारी आहे, आपली संस्कृती आपलं जीवन घडवणारी आहे. आणि म्हणून जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी बालमनावर संस्कृतीचे, वारीचे संस्कार व्हावे, या विचारानं आपण हा कार्यक्रम. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष आमदार देवेंद्रदादा कोठे, सचिव रमेशदादा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका, शाळेचे मुख्याधिकारी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके सर यांनी केले आहे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.